भाजपा प्रणीत केंद्र सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष गीताचं प्रकाशन। 5 राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विधिमंडळ पक्षनेतेपदी तर विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री। मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार देशवासियांशी संवाद। येत्या 2 ते 3 महिन्यात केंद्र सरकार 2000 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार। केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती। यापूर्वीच्या यूपीए सरकारच्या काळात शस्त्रास्त्र खरेदी व्यवहारांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांचा परिणाम देशाच्या संरक्षण सज्जतेवर झाल्याची संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची कबुली। उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवला प्रस्ताव। एकनाथ खडसेंची माहिती। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला मुख्य सूत्रधार लखवी विरोधात पाकिस्तानमध्ये गुन्हा दाखल होणार। शेतकऱ्यांकडील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी 31 जुलैपर्यंत करावी, सहकार विभागाचे आदेश। राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी राज्य सरकार आणि रेल्वे दरम्यान येत्या 2 महिन्यात संयुक्त उपक्रम सुरू करणार। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू। रत्नागिरी जिल्ह्यात सरकारला सहकार्य न करणाऱ्या बोरवेल ठेकेदारांच्या गाड्या जप्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। पालकमंत्री रवींद्र वायकर। सीबीएसईच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। मुंबईत मध्य आणि उज्जैनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं आज शेवटचं शाही स्नान। लाखो भाविक शाही स्नानासाठी क्षिप्रा नदीकाठी दाखल। देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळ्यामुळे जनजीवन विस्कळीत। राजस्थानात तापमानाचा पारा 50 अंश सेल्सिअसवर गेला। पावसाळ्यासाठी मध्य रेल्वे सुसज्ज। तुंबलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी 23 पंप, नाले सफाई आणि रुळावरील कचरा दूर। हिमाचल प्रदेशात बस नाल्यात पडून झालेल्या अपघातात 14 जण ठार तर 31 जखमी। मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश।